एस ASO प्री 2014 क्वेश्चन पेपर सायन्स क्वेश्चन एक्सप्लेनेशन क्वेश्चन नंबर 72. ओहमचा नियम खालीलपैकी कोणाला लागू पडत नाही? ओहम लॉ डज नॉट अप्लाय टू. कोणाकोणाला लागू पडत नाही त्यांनी विचारले. ओहमचा लॉ आपल्याला काय सांगतो? V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. V काय? पोटेन्शियल डिफरन्स. आणि I करंट. मग ते ओहमचा लॉ कोण कोण फॉलो करत नाही? डायोड, थर्मिस्टर आणि LDR, लाईट इमिटिंग डायोड. अशा प्रकारे हे 3 जण ओहमचा लॉ फॉलो करत नाही. कोण कोण? डायोड, थर्मिस्टर आणि LDR. पण आयोगाने हा क्वेश्चन हॅश केलाय. 73 नंबरचा क्वेश्चन. हवेतील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते त्याला डॅश डॅश म्हणतात. द टेम्परेचर ॲट विच द वॉटर वेपर इन अ गिवन सॅम्पल ऑफ अ एअर बिकम सॅच्युरेटेड इज कॉल्ड ॲज ड्यू पॉइंट. त्याला काय म्हटलं जातं? ड्यू पॉइंट म्हटलं जातं. हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. आता तुम्ही जर मागच्या व्हिडिओत जर पाहिलं असेल तर त्याच्यात तुम्हाला दिसेल याच्या आधी हा क्वेश्चन आलेला आहे. हा सेकंड टाइम इथे क्वेश्चन विचारलेला आहे. मेल्टिंग पॉइंट म्हणजे सॉलिडचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं. त्यानंतर बॉइलिंग पॉइंट म्हणजे लिक्विड स्टार्ट टू बॉईल. आणि नंतर ड्यू पॉइंट म्हणजे वॉटर बिकम्स सॅच्युरेटेड. नंतर भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला? इन अ भोपाळ गॅस डिझास्टर द गॅस गिवन आउट वॉज कोणता होता? मिथाइल आयसोसायनाइड हा गॅस होता. आणि किती टन गॅस बाहेर पडला होता तो? तर 40 टन गॅस तिथून बाहेर पडला होता. आणि ही घटना कधी झाली होती? 2 डिसेंबर 1984 ला ही घटना झाली होती. त्यानंतर 75 नंबर क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल? डायइथाइल इथर हॅज बीन युज्ड ॲज अ जनरल ॲनेस्थेशिया. डायइथाइल इथर सामान्य बधीकरणासाठी वापरतात. का वापरतात? डायइथाइल इथर हे मानवी वापरासाठी सुरक्षित असतं. मानवावरती जास्त प्रकारे कुठलेही दुष्परिणाम होऊन देत नाही, पण मॉडरेट अमाऊंट मध्ये आपण ते पचवू शकतो. त्यानंतर मिथाइल अल्कोहोल इज प्रोड्यूस बाय फर्मेंटेशन ऑफ शुगर. शुगरच्या फर्मेंटेशन नाही, ते ईस्ट फर्मेंटेशनने प्रोड्यूस होतं. त्यानंतर इथाइल ग्लायकॉल इज प्रेझेंट इन ऑल अल्कोहोलिक बेवरेजेस. बरोबर आहे, इथिलीन ग्लायकॉलच प्रेझेंट असतं. ह्याच्या इथेन अशी सिरीज असते, पण मिथाइल ग्लायकॉल का मग वापरत नाही अल्कोहोल म्हणून? हा सिंपल क्वेश्चन आपल्याला पडतो. मिथाइल अल्कोहोल हा का वापरत नाही? तर मिथाइल अल्कोहोललाच दुसरं नाव आहे उड अल्कोहोल. आणि ते जर वापरलं तर त्याच्यामुळे आपल्याला ब्लाइंडनेस येते किंवा डेथ होते. त्यामुळे मिथाइल अल्कोहोल आपण वापरत नाही. इथिलीन ग्लायकॉल इज कॉमनली युज्ड ॲज अ अँटीफ्रीज फॉर ऑटोमोबाईल. इथिलीन ग्लायकॉल काय करतं? वॉटरचं फ्रीजिंग पॉइंट कमी करतं आणि बॉइलिंग पॉइंट वाढवतं. त्यामुळे इथिलीन ग्लायकॉल आहे तो कॉमनली यूज केला जातो अँटीफ्रीज फॉर ऑटोमोबाईलसाठी. म्हणजे ह्याच्यामध्ये फॉल्स स्टेटमेंट जर म्हणलं तर ऑप्शन 3 इज अवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट. वातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डायऑक्साईड CO2 शोषून घेतात? कोणते किरण शोषून घेतात CO2? तर याचं सिंपल आन्सर आहे इन्फ्रारेड रेडिएशन CO2 शोषून घेतात. द लार्जेस्ट साइज ऑफ द हर्ट इज फाउंड इन कोणाचे असते? आपल्याला कॉमन क्वेश्चन आहे जिराफची. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ इन्सेक्ट? इन्सेक्टचा क्रायटेरिया काय? एखाद्या गोष्टीला इन्सेक्ट केव्हा म्हटलं जातं? जेव्हा त्याचे लेग्स 6 असतील, बॉडीचे सेगमेंट आहेत, बॉडीचे 3 सेगमेंट्स असतील आणि त्याला अँटिना असेल. काय असेल त्याला? अँटिना. तर त्याला इन्सेक्ट म्हटलं जातं. कळालं? आणि स्पायडर हा असा आहे की ज्याच्यामध्ये लेग्स किती आहेत? 8, बॉडीचे सेगमेंट आहेत 2 आणि अँटिना त्याच्यामध्ये प्रेझेंटच नाहीये, म्हणून स्पायडरला इन्सेक्ट म्हटलं जात नाही. त्यानंतर अनियत तापी प्राण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान सांगते? व्हॉट इज द ट्रू केस ऑफ कोल्ड ब्लडेड ॲनिमल?
कोल्ड ब्लडेड च्या बाबतीत काय आहे, तर ते काय करतात, जसं आजूबाजूचं टेम्परेचर बदलतं तसं ते स्वतःचं टेम्परेचर बदलतात. मग ऑप्शन बघूयात. बॉडी फ्रीज होते त्यांची, नाही. बॉडी इज कोल्ड, नाही. त्यांचं बॉडी टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, नाही. तर आजूबाजूचं टेम्परेचर जसं बदलतं तसं त्यांचं टेम्परेचर, त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर बदलत असतं. त्यांनाच काय म्हटलं जातं, कोल्ड ब्लडेड ॲनिमल. मग कोल्ड ब्लडेड ॲनिमलसाठी अजून एक शब्द आपण वापरतो, पॉइक्युलोथर्मिक. काय म्हणतात, पॉइक्युलोथर्मिक. कळालं. नंतर which blue green algae fix atmospheric nitrogen and contribute to the fertility of rice field. कोणती algae, तर नॉस्टॅक algae. आणि ही कशा प्रकारे फिक्सेशन करते आणि हीच algae का वाढते याचं डिटेल एक्सप्लेनेशन लास्ट व्हिडिओ अपलोड झाले, तुम्हाला याच्या आधीचे जे क्वेश्चनचे व्हिडिओ अपलोड झाले त्याच्यामुळे डिटेलमध्ये सांगितलेले. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट करते, जे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते प्लीज काळजीपूर्वक बघा, कारण खूप जास्त डेटा त्याच्यामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. डेटा म्हणण्यापेक्षा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. डेटा आपल्याला AI आजकाल भरपूर देतं, पण एक्सप्लेन करून एक्झाम ओरिएंटेड सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे जे लास्टचे व्हिडिओ आहेत ते आवर्जून बघा. त्यानंतर हु कॉइन द टर्म टेक्झॉनॉमी. टेक्झॉनॉमीची टर्म कोणी दिली, तर प्रत्येकाचं आपण कॉन्ट्रीब्युशन काय ते बघू. हॅकल आहे. हॅकलने काय केलंय, 3 किंगडम क्लासिफिकेशन दिले. कार्ल लिनियस आहे, त्याला काय म्हटलं जातं, फादर ऑफ मॉडर्न टेक्झॉनॉमी. फादर ऑफ मॉडर्न टेक्झॉनॉमी. त्यानंतर अरिस्टॉटल आहे, फादर ऑफ बायोलॉजी म्हटलं जातं. फादर ऑफ बायोलॉजी कोण आहे, अरिस्टॉटल आहे. आणि त्याने प्लांट आणि ॲनिमल असं क्लासिफिकेशन केलंय, प्लांट आणि ॲनिमल. त्यानंतर डी कॅन्डोले याने टेक्झॉनॉमी ही टर्म दिली आहे. त्यानंतर हाऊ मेनी इसेन्शियल एलिमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर द नॉर्मल ग्रोथ ऑफ प्लांट. आयोगाने आन्सर 16 दिले, त्यावेळेस 16 होते, पण आता किती एलिमेंट आहेत, 18. कळलं. नॉर्मल आरबीसीज आर डॅश डॅश शेप. सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो, तर आरबीसी कशा आहेत, बाय कॉन्केव्ह. आरबीसी कशा आहेत, बाय कॉन्केव्ह. आणि आरबीसीलाच काय म्हटलं तर इरिथ्रोसाइट्स. आरबीसीलाच काय म्हणतात, इरिथ्रोसाइट्स. आरबीसी मध्ये न्यूक्लियस नसतो, मायटोकॉन्ड्रिया नसतो, गोल्गी ॲपॅरेटस नसतात. त्यानंतर द एनर्जी इल्ड ऑफ फॅट इज. फॅट पासून आपल्याला किती एनर्जी भेटते, 9 किलो कॅलरी पर ग्राम. मग 4 किलो कॅलरी पर ग्राम आपल्याला एनर्जी कशापासून भेटते, कार्बोहायड्रेट पासून भेटते. कळलं. त्यानंतर पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो, अर्बोव्हायरस विषाणू, रायकेशिया, रॅबिडोव्हायरस, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. तर येलो फिवर कशामुळे होते, अर्बोव्हायरसमुळे होतं. रॅबिडोव्हायरसमुळे आपल्याला काय होतं, तर रेबीज. काय होतं आपल्याला, रेबीज. रायकेशिया हा बॅक्टेरिया आहे आणि तो कशामार्फत ट्रान्समिट होतो, टिक्स आणि माइट्स. त्यानंतर ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस हे T4 सेल्सवर डॅमेज करतात. T4 सेल्स आहेत, त्या T4 सेल्स डॅमेज करतात. ओके. अशा पद्धतीने एएसओ प्री 2014च्या सायन्स क्वेश्चनचं आपण एक्सप्लेनेशन पाहिलंय. फक्त कंटेंट जर आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्रायबर एक लाईक हेच पुढच्या व्हिडिओ टाकण्यासाठीचं मोटिवेशन असतं. आपण कुठलंही कॉस्ट न करता फ्री ऑफ कॉस्ट एवढं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन युट्यूबवरती टाकत आहोत, तर प्लीज सपोर्ट करा. थँक्यू सो मच.